देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. आज प्रत्येक मानवाचा जन्म एका आईच्या माध्यमातून होतो. तसा येशू बाळाचा जन्मही आईच्या म्हणजे मरियेच्या माध्यमातून झाला. पण येशूच्या जन्मात फारच वेगळेपणा पाहावयास मिळतो. तो असा की येशूच्या जन्माअगोदर अनेक संदेश त्याच्याद्वारे भविष्यवाणी सांगितली होती की कुमारिकेच्या उदरी जगाचा उद्धार करता जन्मास येईल. स्वर्गातील देवदूताकडून मेंढपाळास येशू जन्मास आला आहे ही सुवार्ता सांगितली. देवाची कृपा झाली तुझ्यावर, देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. जेव्हा प्रभूच्या देवदूतांनी दिला हा संदेश, तेव्हा मरिया वाग्दत्त झाली होती योसेफास. जेव्हा प्रभूच्या देवदूतांनी दिला हा संदेश, तेव्हा मरिया वाग्दत्त झाली होती योसेफास. ऐकता वाणी बेचैन मन गोंधळून जाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. जन्म देवाचा पुत्र येईल भूवर, येऊन सर्व पापी जनांचा करील उद्धार. येऊन जन्म देवाचा पुत्र येईल भूवर, येऊन सर्व पापी जनांचा करील उद्धार. युगानुयुगे राज्य करील धन्य जगी होई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. आत्मा येऊन तुझवर गर्भवती होशील. जगाचा तारक खरा उद्धारक जन्मतया देशील. देवाचा आत्मा येऊन तुझवर गर्भवती होशील. जगाचा तारक खरा उद्धारक जन्मतया देशील. ठाऊक नाही मला पुरुष कशी होईल मी आई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. देवाची कृपा झाली तुझ्यावर, भिवू नको बाई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई. देवाचा दूत संदेश तुझला स्वर्गाचा देई.